चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. सर्व परिसर पाण्याने धुवून घेतला. 15 ऑगस्टचा दिवस. चिंडे लावले. पाठीमागे बॅक साईड खूप मोठा होता. पाऊस पडत होता तरी अशा पद्धतीने सर्व पावसामध्ये बघा आमचे श्री अतुल साळवी साहेब सोसायटीचे अध्यक्ष आहेत. अगरबत्ती आणि श्रीफळ देऊन आपल्या कार्यक्रमात झेंडा फडकवण्याचा नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. स्वातंत्र्य दिन कसा साजरा केला याचा हा व्हिडिओ आहे. आम्ही दोन्ही सोसायटी मिळून एकत्रितपणे हा स्वातंत्र्य दिन साजरा करतो. सर्वप्रथम आम्ही 14 ऑगस्टला रात्री सर्व परिसराची साफसफाई, सर्व परिसर पाण्याने धुवून घेतला. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये सर्व सभासद कसे साफसफाई करत आहेत. आणि आता उजेडला 15 ऑगस्टचा दिवस. बघा, सकाळी लवकर उठून सर्व डेकोरेशनची तयारीला सुरुवात केली. फुगे लावले, साईडनी चिंडे लावले, पाठीमागे बॅक साईडला पडदा लावला. अशा प्रकारे सजावट केली 15 ऑगस्टची. उत्साह खूप मोठा होता. पाऊस पडत होता तरी सुद्धा बघा, पाऊस पडतोय मध्ये मध्ये तरी सुद्धा डेकोरेशन चालू होतं. अशा पद्धतीने सर्व डेकोरेशन करून घेतलं. आता झेंड्याभोवती फुलांची रांगोळी. पावसामुळे आम्ही रांगोळी यावेळेस काढली नाही, त्याच्यामुळे काय फुलांनी आम्ही झेंड्याची इथे सजावट केली. हे आमचे छोटी गँग बघा कसे तयार होऊन आलेत कार्यक्रमासाठी. सजावट आता पूर्ण झाली. हळूहळू सगळे सोसायटी सभासद यायला सुरुवात झाली. बघू शकता तुम्ही इथे बघा सगळे सभासद आपले. आणि थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात केली. हे आमचे श्री अतुल साळवी साहेब सोसायटीचे अध्यक्ष आहेत आणि सूत्रसंचालन 1 नंबर करतात. नंतर देऊ तुला आपल्याला सर्वांना आणि कार्यक्रमाला शुभारंभ करत असताना आलापासून याची आपण प्रथम श्रीफळ देऊन कार्यक्रमाचा शुभारंभ करत असताना मी प्रथम या ठिकाणी एकनाथ रेस्टॉरंटचे सभासद आदरणीय श्रीफळ देऊन या कार्यक्रमाची प्रारंभ या ठिकाणी करायचा. दोन्ही सोसायटींचे मिळून सभासद अगरबत्ती आणि श्रीफळ देऊन आपल्या कार्यक्रमाला सुरुवात केली. त्यानंतर दीप प्रज्वलन केलं 4 महिलांनी. अशा पद्धतीने कार्यक्रमाला सुरुवात झाली. बघू शकता. त्यानंतर तो क्षण आला त्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो. झेंडा फडकवण्याचा.
आपले राष्ट्रगीत या ठिकाणी आपण घेणार आहोत. याची सर्वांना नोंद असावी. मी दोन्ही मान्यवरांना बघा. विनंती करतो. ते झेंडा फडकवून मग सलामी देऊन राष्ट्रगीत म्हणायला सुरुवात केली सर्व सभासदांनी. हे आमचे योगेश टोमरे परेड सावधान विश्राम करताना. शिस्तबद्ध पद्धतीने झेंडा फडकवण्यात आला, बघू शकता तुम्ही. आणि मसाला देऊन राष्ट्रगीत म्हणायला सुरुवात केली. अशा प्रकारे झेंडावंदनचा कार्यक्रम पूर्ण झाला. त्यानंतर थोडक्यात लहान मुलांची भाषणे झाली. अतिशय सुंदर असे भाषण मुलांनी केलं. तुम्ही पहा व्हिडिओ मध्ये. हा दिवस म्हणजे आपला राष्ट्रीय सण. मित्रांनो, हा सण साजरा करण्याचे भाग्य आपल्याला सर्वांसाठी मिळालेले आहे. यामध्ये अनेक महात्म्यांनी बलिदान दिले. त्यामध्ये शेराच्या आवाजाचा सिद्धांत आहे आणि तो केलेला महाराज असे 50 सांगणारे लोकमान्य दिलं. तुम्ही आजारी दुनिया असे गरजून सांगणारे सुभाषचंद्र बोस, करा किंवा मरा असा जगाचा संदेश देणारे महात्मा गांधी अशा अनेक महात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. तेव्हा आपला भारत देश स्वातंत्र्य झाला. मी एक छोटंसं गाणं म्हणणार आहे. पहिला मानाचा मुद्रा या भारत मातेला, पहिला मानाचा मुद्रा या भारत मातेला, मनोभावे नमस्कार माझ्या तिरंगी झेंड्याला, मनोभावे नमस्कार माझ्या तिरंगी झेंड्याला. India, we got freedom on this day. We remember our freedom fighters on this day. I am proud to the and India. I love my country very much. Jai Hind, Jai Bharat, thank you. काय वाटतं सगळ्यांनी?
या ठिकाणी त्यांनी शेवटचे भाषण हे श्री अतुल सावे साहेब यांनी केले. मार्गदर्शनपर भाषण केले आणि सुंदर शब्दात कार्यक्रमाची सांगता केली. बघा पुढील व्हिडिओमध्ये. मी प्रथम त्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या मनामध्ये देशाबद्दलची जी भावना ही कायम अशाच पद्धतीची राहो मी त्यांना सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. ज्या ज्या लोकांनी भाषण केलं नाही पण परंतु भाषण ऐकलं त्यांना देखील मी शुभेच्छा देतो. त्याचं कारण म्हणजे असं की मुलांनी ज्या वेळेला भाषण केलं त्या भाषणामध्ये देशाच्या बद्दलची आत्मीयता, देशाचा गुणगौरव गाण्यातून केला, भाषणातून केला. ते शब्द आपल्या कानावरती पडलेले आहेत. किमान त्याचा संदर्भ घेऊन येणाऱ्या 26 जानेवारीला आपण त्याच्याच पद्धतीनं आपल्याबद्दल असलेली, देशाच्या बद्दलची असलेली आत्मीयता त्या भाषणाच्या माध्यमातून आपण व्यक्त करा. त्याबद्दल मी आपल्या सर्वांमध्ये या ठिकाणी प्रशंसा केली. या ठिकाणी देशाला 79 वर्ष पूर्ण झालेली आहे. 80व्या वर्षामध्ये देश आता पदार्पण करत आहे. 1937 स्वातंत्र्य होत असताना इंग्रज या देशावरती 200 वर्ष कमीत कमी 100 त्या बंधना देखील मदत झाली. तर मग त्याच्यामध्ये सफेद कलर आहे, तुम्हाला शांततेचा प्रतीक आणि हवी जो तुमचा विभाग करत आहे तो तुम्हाला सुंदर सुपदा म्हणजे तुम्हाला संपूर्ण आणि त्याच्यामध्ये जो अशोक चक्र आहे, निळा रंग आहे, तो तुम्हाला प्रगतीचं दिशेकडे घेऊन जाण्याचा तुम्हाला मदत देईल. केवळ ध्वजारोहण म्हणणं म्हणजे आपली जबाबदारी संपली नाही, तर या कलरमधून आपण काहीतरी बोध घेतला पाहिजे, या रंगातून आपण काहीतरी घेतला पाहिजे. हे खऱ्या अर्थात गमक आहे असं या ठिकाणी मला वाटतं. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा.
आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.